माऊचं एक नोटबुक सापडत नव्हती, तर म्हणून त्याने एवढा सगळा पसारा जो आहे तर तो ठेवला होता काढून. आणि त्यानंतर दादानी पसारा काढला म्हणून आम्ही तर पसारा काढलाच पाहिजे, म्हणून मॅडमनी जो आहे तर तो गॅलरीत अशा पद्धतीचा जो पसारा आहे तर तो ठेवला होता करून. सो अजून किचन वगैरे जे आहे तर ते सगळं आवरायचं तसंच पेंडिंग आहे. तर बघा सकाळी किती लवकर उठा, काम जे आहे तर ते मुलं शाळेत किंवा मिस्टर ऑफिसला गेल्याशिवाय जे काम आहे तर ते होत नाही. तर इथे भांडी घासायची पडले आहेत आणि इथे जे आहे तर किचन वाटा क्लीन करायचं राहिलं आहे. सो चला आता पटकन सगळं उरकते आणि जे रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते आता. आणि आज स्पेशल असा या व्लॉगमध्ये एक छान अशी टिप्स सांगणार आहे मी. त्या चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. सो चला पटकन आता हे जे पसारा आहे तर तो क्लीन करून घेते. तर तुमच्याही घरी असंच होतं की नाही ते कमेंट्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका. तर मुलं म्हटलं तर कधीतरी हा राडा होतोच. तर खूप दिवस मी आवरून ठेवलं होतं. तर तो पसारा उरकून झाल्यानंतर कौस्तुभ आणि माऊची जे आहे तर ते बेडवरती खूप सारी मस्ती मॉर्निंगची जे आहे तो स्कूलला जाईपर्यंत तर चालू असती. आणि बेडशीट वगैरे जे आहे तर ते खूप खराब केलं होतं. तर ते दिवसाआड जे आहे तर ते चेंज करावंच लागतं, कारण खूप सारी मजा मस्ती आणि गोंधळ वगैरे जो आहे तर तो त्यांचा बऱ्यापैकी बेडवर चालू असतो. तर तो गेल्यानंतरच मला ही जी कामं आहेत तर ती करावी लागतात. तरी ह्यावेळेस माऊला जे आहे तर ते टी लावून एका जागेवर बसवलं होतं, कारण दादा असला तर ती खूप त्याच्यासोबत जे आहे तर ती मस्ती घालत असते. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते बेडशीट वगैरे काढून घेतल्यानंतर सगळा बेड जो आहे तर तो पूर्ण झटकावा लागतो, कारण घरात लहान मुलं असले त्यांना खायला वगैरे दिले तर ते सगळ्या घरात करतात किंवा सगळीकडे फिरून खातात. आमच्या घरी तर बऱ्याच वेळा असं होतं, कारण माऊ जी आहे तर ती छोटी आहे आणि तिला सांगितलं का जर बस तर ती बसत नाही. दादा जिकडे जाईन तिकडेच तिला जायचं असतं. तर अशा पद्धतीने जो बेड आहे तर तो रोज मी क्लीन करत असते किंवा साफ करत असते, की जेणेकरून त्याला खूप असं कष्ट करून क्लीन करावं लागत नाही. तर हा सोफा कम बेड आहे, कारण पाहुणे वगैरे जर घरात कधी आले तर बेडरूममध्ये एक्स्ट्राची जागा पाहिजे असते. तर त्यासाठी आम्ही हा जो आहे तर तो सोफा कम बेड घेतला होता, कारण बेड जर घेतला तर तो फोल्ड करता येत नाही. तर घरातली जी जागा आहे किंवा स्पेससाठी जो आहे तर तो आम्ही अशा पद्धतीचा बेड जो आहे तर तो घेतलेला आहे. तर बघा पाहुणे वगैरे आले तर तो फोल्ड करून, जेणेकरून की खाली बरेच जण झोपू शकतील यासाठी, कारण बेडवरती सगळ्यांना जागा होईन असं नाही. तर प्रत्येक जे बाहेर राहणारी फॅमिली आहे तर 1 BHK हा प्रत्येकाला सफिशियंट होतो. पण नॉर्मली जेव्हा केव्हा घरी रिलेटिव्ह येतात किंवा पाहुणे येतात तर तेव्हा जे आहे तर ते स्टोरेजचा किंवा जागेचा खूप सारा प्रॉब्लेम हा बऱ्याच वेळा होतो. आमच्या घरीसुद्धा तसंच काहीच आहे. तर आपण सगळे जे आहे तर ते मिडल क्लास लोक म्हणायला देखील काय हरकत नाही. तर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वेळेस आपण जे आहे तर ते ॲडजस्टमेंट करूनच पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करत असतो किंवा त्या गोष्टीचं नियोजन असतं असं म्हणायला देखील काय हरकत नाही. सो आमच्या घरीसुद्धा किंवा आमच्या बाबतीत जे आहे तर ते बऱ्याच वेळा असंच होतं. सो त्यामुळे हा जो आहे तर पुढच्या किंवा पाहुण्यांच्या नियोजनाने हा जो बेड आहे तर तो आम्ही घेतला होता सोफा कम बेड. तर त्याचा अशा पद्धतीने जे आहे तर ते रोज बेडशीट वगैरे जे आहे तर ते बसवावं लागतं. तर कितीही तुम्ही छान बेडशीट जे आहे ते बसवलं तर घरात लहान मुलं असली तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप वेळ ज्या आहे तर त्या नीट किंवा क्लीन राहत नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही. पण बायकांची जी रोजची कामं आहेत तर ती करावीच लागतात, कारण प्रत्येकीला जर सवय झालेली असेल टापटीप आणि क्लीनची तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नको वाटतात. आणि कधी काम होईल किंवा कधी मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करेन असं हे प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. तर अगोदर सगळ्यात आधी फक्त कोपरे जे आहे तर ते फोल्ड करून घेतले होते, की जेणेकरून हे जे बेडशीट आहे तर ते छानपैकी बसलं जाईल यासाठी. तर तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं आहेत का, आणि ती सुद्धा असाच पसारा करतात किंवा मग अजून डोक्याचा जो ताप आहे तर तो वाढवतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर सकाळी तुम्ही कितीही लवकर उठले तरी घरातली ही जी कामं आहे तर ती करायला वेळ जातोच किंवा होतोच असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर कौस्तुभ जो आहे तर तो 11 वाजता शाळेत जातो. तर तो शाळेत गेल्यानंतर ही जी क्लिनिंग आहे तर ती होते, कारण तो घरी असल्यावरती त्याचं जे सकाळचं आहे आवरायचं वगैरे, त्याचा टिफिन नाश्ता आंघोळ त्यासोबत माऊचं तर ते सगळं होत नाही पटकन. तर त्यासाठी ही जी घराची डीप क्लिनिंग जी असते रोजची तर ती 11 नंतरच होते, तो शाळेत गेल्यानंतर. तर क्लीन करून झाल्यानंतर बघा हे जे टॉईज आहेत तर ते आम्हाला रोज लागतात डेली, कारण दुपारी जे आहे तर माऊला मी बेडवर झोपवते तर झोपताना तिला हे जे टॉईज आहेत तर ते सगळे लागतात.
तर ते क्लीन करून झाल्यानंतर मी आले होते आता किचनकडे. हॉल अगोदर क्लीन झाला, त्यानंतर बेड केला. तर सगळ्यात लास्ट जो आहे तर तो आता मी किचनमध्ये आलेले आहे, कारण किचन क्लिनिंग केलं तर माऊला जेव घालून तिला झोपवायचं असतं. तर तिची ही जी रुटीन आहे तर ती रोजची असते बऱ्यापैकी, कारण ती झोपल्यानंतर जे आहे तर ते भांडी वगैरे वॉश करता येत नाही किंवा आवाज वगैरे जर आला तर ती लगेच उठून बसते आणि तिची झोप झाली नाही तर खूप सारी चिडचिड करते. तुम्हाला तर बराच वेळचा अनुभव असेल लहान मुलांचा, की त्यांची झोप वगैरे जर झाली नाही तर मुलं खूप सारी चिडचिड करतात. तर बघा, सगळ्यात अगोदर मी जे आहे तर ते गॅस ओटा म्हणजेच की गॅस क्लीन करत असते आणि किचन ओटा, आणि त्यानंतर भांडी घासायला सुरुवात करते, की जेणेकरून आपण एकदा भांडी घासून ठेवले ते हलवायला नको किंवा उचलायला नको. आणि तुम्ही जेव्हा केव्हा तुमचा गॅस वॉश करत असता तर तेव्हा बॅक साईडची जी स्टाईल आहे तर ती क्लीन करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून त्याच्यावरती जे तेलकट चिवट जे डाग आहेत तर ते रोज जर आपण काढले तर ते पटकन निघतात आणि आपलं किचन जे आहे तर ते दिसायला खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. तर अशा किचनमध्ये कितीही स्वयंपाक केला तरी आपल्याला जो आहे तर तो कंटाळा अजिबात येत नाही. तर माझ्या बाबतीचं जे उदाहरण आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते किंवा सांगते. तर त्यानंतर गॅस जो आहे तर तो छान प्रकारे क्लीन करून घेणार आहे आणि वायपरनी जे आहे तर त्या किचन ओट्यावरचं सगळं जे पाणी आहे तर ते काढून घेणार आहे आणि त्यानंतरच मी आता भांडे वॉश करायला घेणार आहे. तर बघा, ह्या साईडचं अगोदर पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी भांड्यांची जाळी ठेवली तरी काय हरकत नाही, कारण इकडचं जे पाणी आहे तर ते भांड्यांवर उडतसुद्धा नाही आणि भांडे घासून होईपर्यंत आपला जो किचन ओटा आहे तर तो टोटली सुकला जातो किंवा छान एकदम होऊन जातो. तर त्यासाठी मी हा जो किचन ओटा आहे तर तो अगोदर क्लीन करून घेते आणि मग नंतर आपले जे भांडे आहेत तर ते वॉश करायला घेणार आहे. तर अशा पद्धतीने माझं जे रोजचं रुटीन असतं किंवा कामाची ठरलेली वेळ तर ती बऱ्याच वेळा अशीच असते. तर मध्ये तिने आवाज दिला मला म्हणून मी बॅकला गेले होते, कारण तिला मी हॉलमध्ये बसवली होती. ती खूप वेळ एकटी अशी एका जागेवर बसत नाही, तर त्यामुळे मध्ये मध्ये जे आहे तर ते तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं. तर तुम्हीसुद्धा असंच करून किंवा अशाच पद्धतीने तुमची जी कामं आहेत तर त्याचं रुटीन ठेवता का? तर तुम्हीसुद्धा अशीच करता का कामे? तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर मला माहिती आहे खूप जण जे आहेत तर ते माझे व्हिडिओ बघतात. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल आणि तुम्हीसुद्धा ज्या छोट्या छोट्या किचनच्या टिप्स आहेत किंवा गोष्टी तर त्या तुम्हीसुद्धा रोजच्या आपल्या जीवनामध्ये यूज करू शकाल आणि त्याचासुद्धा तुम्हाला खूप सारा फायदा होईल यासाठी. तर भांडे जे आहेत तर ते सकाळपासूनच्या स्वयंपाकाचे भरपूर असे पडलेले, कारण रात्रीचे जे भांडे आहेत तर ते बऱ्यापैकी मी रात्रीच वॉश करून ठेवत असते, कारण सकाळ सकाळ कौस्तुभचा डबा, त्याच्या पप्पांचा टिफिन, नाश्ता, परत बाळाचं मध्ये मध्ये. सो ह्या तिघांमुळे जो आहे तर तो बराचसा वेळ माझा त्यामध्येच जातो. प्रत्येकाला जे आहे तर ती वेगळी भाजी चपाती किंवा मग वेगळा नाश्ता, तर माऊसाठी वेगळा असतो. कौस्तुभ आणि त्याच्या बाबा एकच टिफिन घेऊन जातात त्यामुळे एवढं काही नसतं, पण नाश्ता जो आहे तर तो बऱ्याच वेळा जो आहे तर तो वेगळा द्यावा लागतो. तर त्यासाठी एवढे जे सगळे भांडे आहेत तर ते पडत असतात. तर एकदाच मी ते सकाळी घासून ठेवत असते जेवण करायच्या आधीच, कारण की नंतर मग एक जी डिश आहे माझी दुपारी जेवायला तर ती मी बऱ्यापैकी जेवल्यावरती लगेच वॉश करून ठेवते, म्हणजेच की संध्याकाळी फक्त चहाचे आणि 2-3 जे भांडे पडतील स्वयंपाकाचे तर ते लगेच क्लीन करून ठेवते. सकाळी खूप सारा असा लोड होत नाही. तर त्यासाठी तर बऱ्यापैकी जे आहे भांडे मी आता वॉश करून झाल्यानंतर एक जे आरीवर्क म्हणूयात तर ते मी करणार आहे. तर ते बघा, मला ही जी कामं आहेत तर ती करायला खूप आवडतात. तर बऱ्यापैकी आपला जो किचन ओटा, मी तुम्हाला तेच म्हटलं की भांडे धुवून होईपर्यंत आपला जो किचन ओटा आहे तर तो पूर्ण टोटली सुकला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता आपले भांडे जे आहेत तर ते सगळे क्लीन करून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यामध्ये जागा नव्हती म्हणून बाहेर जे आहेत तर ते भांडे ठेवलेले. आणि इथे तुम्ही स्टँड बघू शकता तर ते व्हिडिओ शूटसाठी वापरते म्हणून ते ठेवलं होतं किचन ओट्यावरती. तर मी आताच तुम्हाला म्हटलं की आरीवर्कचा जो आहे तर तो थोडासा व्हिडिओ मी यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर हे सगळं उरकून झाल्यानंतर माऊला झोपवलं आणि झोपल्यानंतर ही जी माझी कामं आहेत किंवा मला ज्या गोष्टी करायला आवडतात तर त्या मी करतेच आणि त्या गोष्टीसाठी वेळ जो आहे तर तो आवर्जून काढते. तर आरीवर्क तर बघा, विदाऊट क्लास, तर माझा देखील क्लास झालेला नाही. जर तुम्हाला आवड असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यावरती मी अजून आरीवर्कचे जे व्हिडिओ आहेत तर ते नक्कीच पोस्ट करेन. ज्याला कोणाला हवे असतील त्यांनी कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मी ते व्हिडिओसुद्धा
सुद्धा या चॅनलवरती पोस्ट करायचं नक्कीच ट्राय करेन. तर बघा, माझ्या कामातून मला वेळ भेटल्यानंतर अशा पद्धतीने जे आहेत बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटी तर बऱ्यापैकी मी त्या करत असते, स्टिचिंग वगैरे. तर तुम्हाला हे व्लॉग बघायला आवडतील का ते मला कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा, की जेणेकरून मग मी हे सुद्धा व्हिडिओ जे आहे तर ते शॉर्ट किंवा लॉंगमध्ये मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने एकावर एक रिंग ठेवून त्याचं जे कापड आहे तर ते बऱ्यापैकी मी घेतलं होतं टाईट करून. तर हा ब्लाऊज पीस वगैरे काही नाही, तर आरी वर्कचा जो आपला क्लास म्हणूयात तर त्याच्या प्रॅक्टिससाठी मी हे सगळं केलं होतं. सो चला आता भेटूया व्लॉगमध्ये पुढच्या.